प्रसिद्धं नवनीतचौरम् गोपांगनानांशदुकूलचौरम् अनेक जन्मार्जित पाप चौरम् चौराग्रगण्यम् श्री कृष्णं नमामि चौराग्रगण्यम् श्री कृष्णं नमामि भज मन कृष्ण गोपाल गिरिधर गोपाल 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 गोपाल नंदलाला गोपाल नंदलाला नंदलाला गोपाल नंदलाला गोपाल नंदलाला गोपाल नंदलाला भज मन कृष्ण गोपाल गिरिधर गोपाल भज मन कृष्ण गोपाल गिरिधर गोपाल भज मन कृष्ण गोपाल गिरिधर गोपाल श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। अशा ह्या अद्भुत आणि अनुपम या गोपाल कृष्ण महाराजांच्या गोकुळीमध्ये वर्तत आहे आणि अशा लीळा वर्तत असतानाच कंस मात्र आता आपले एक एक रथी महारथी अतिरथी मारल्या गेल्यानंतर हतबल झालेला आहे। गोपाळ कृष्ण वयाने वाढत आहेत। गोपाळ कृष्ण महाराजांच्या खेळ क्रीडा सुरू आहेत। खेळ क्रीडा सोबतच गोपाळ कृष्ण महाराज शस्त्र वगैरे चालवण्यासाठी शिकत आहेत। एव्हाना शस्त्रामध्ये हे निपुण झालेले आहेत। प्राथमिक अभ्यास जो आहे तो प्राथमिक अभ्यास या गोपाळ कृष्ण महाराजांचं या गोकुळ नगरीमध्ये झालेला आहे आणि प्रत्येक वस्तूची प्रत्येक गोष्टीची सूक्ष्मतेने कंसाने आतापर्यंत गोपाळ कृष्ण महाराजांच्या आणि गोकुळीची सगळ्यांचीच माहिती जवळ ठेवलेली आहे। गोपाळ कृष्ण महाराजांकडे जितकेही आसूर पाठवलेले आहेत, गोकुळीवर पाठवलेले आहेत, गोपाळ कृष्ण महाराजांवर पाठवलेले आहेत, सगळ्याच आसुरांचा वध गोपाळ कृष्ण महाराजांनी केलेला आहे। असा वध झाल्यानंतर गोपाळ कृष्ण महाराजांना गोपाळ कृष्ण महाराजांकडे ज्या हेतूने त्या असुरांना पाठवलेला आहे, एकही असुर त्याच्यामध्ये आपल्या साध्याला प्राप्त करू शकलेला नाही। गोपाळ कृष्ण महाराजांना एवढा गोकुळ्या सुद्धा ओळखा काढू शकलेला नाही। असा चिंताग्रस्त झालेला हा कंस काय करावं सुचत नाहीये। सगळे रथी महारथी अतिरथी मारले गेलेले आहेत। एव्हाना भाऊ सुद्धा मारले गेलेले आहेत। त्रसित झालेला त्रसित आहे, चिंतातूर आहे, उद्विग्न आहे।
एक दोनची नव्हे, आता जवळजवळ 12 वर्ष होत आलेले आहे. आणि 12 वर्षापर्यंतही गोपाळकृष्ण महाराजांना काही करू न शकेला हा कंस आपले पुरोहित जे आहेत त्या पुरोहितांना त्यांनी आज बोलवलेलं आहे. भरगच्च यादवानी, भरगच्च असुरांनी भरलेला तो कंसांचा राजसभा रिकामी झालेली आहे. जिकडे पाहावे तिकडे फक्त रिकाम्या खुर्च्या पाहावे, रिकाम्या आसनच आहेत. कंसाला सुचत नाहीये काय झालं, काय होतो मी, काय झालो. आणि अशा परिस्थितीमध्ये कंसाने आपले पुरोहित जे आहे अगस्त्य ऋषी, त्या अगस्त्य ऋषींना एक दिवस त्यांनी बोलवलेला आहे. आणि अगस्त्य ऋषींजवळ आपली हतबलता आणि काही न करू शकल्याचं दुःख डोळ्यामध्ये अश्रू आणून कंस ऋषींना विचारतो, अगस्त्य ऋषी, आपण आमचं वैभवही पाहिलेलं आहे, आमचा भरकाळही पाहिलेला आहे, आमच्या पराक्रमाने हे पृथ्वीच काय देवता लोक सुद्धा आमच्या ह्या सामर्थ्याला घाबरत होते, आमच्या या बाहुबलाला घाबरत होते, आमच्या या सेनापतींना, रथींना, महारथींना घाबरत होते. अशा या महारथींनी भरगच्च हरलेली आमची सभा आज रिकामी झालेली आहे. आम्ही इतके उपाय केलेले आहेत तरी गोपाळकृष्ण महाराजांना काही करू शकलेलो नाही. गोकुळीमध्ये तो देवकीचा 8वा बाळ जन्मलेला आहे, त्याचा वध आम्ही करू शकलो नाही. झालेली आकाशवाणी आमच्या डोक्यावरच आहे. देवकीचा 8वा बाळ आज व्यवस्था चालवायची म्हणल्यावर सगळेच हातखंडे वापरावे लागतात. कंसाने सगळे हातखंडे वापरलेले आहेत. परंतु म्हणतात ना, एक काळ होता, त्या काळामध्ये मंत्रांनी आपल्या शत्रूला वश करल्या जायचं. काळ बदलला, तंत्राचं युग आलं. तंत्र वापरून आपल्या विरोधकाला परास्त केलं जायचं. पुन्हा अजून काळ उलटलेला आहे, यांत्रिक युग आलं, यंत्राने मग परास्त करायचंय. आणि आता कलियुग आहे, या कलियुगामध्ये षडयंत्राने आपल्या विरोधकाला परास्त करायचं. प्रत्येक युगाची चाल आहे. गोपाळ कृष्ण महाराजांना वधण्यासाठी कंसाने सगळ्या चाली चाललेल्या आहेत. आज अगस्त्य ऋषींना बोललेलं आहे. आणि अगस्त्य ऋषींनी आसुरांचे, आज कर्णाचे ते पुरोहितच, आणि असे असुरांचे पुरोहित असलेले अगस्ती ते तरी कुठं धार्मिक असा सल्ला देणार आहे. त्यांनी सल्ला असा दिला की गोकुळ आणि गोकुळींची गवळी एव्हाना गोपाळ कृष्ण सुद्धा त्या कंसाच्या आदेशाने सैरभैर होतील, गोकुळ सोडून जातील, यादवांचं राज्य सोडून जातील. म्हणून अगस्त्य ऋषींनी त्यांना सांगितलं, कंसाला सांगितलं, राजे, तुम्ही गोकुळीमध्ये असा निरोप पाठवा, त्या नंदाकडे असा निरोप पाठवा की आता जर तुम्हाला यादवांच्या राज्यामध्ये राहायचं असेल तर त्यात आता तुम्हाला वेठी द्यावी लागेल. वेठी म्हणजे कर द्यावा लागेल, जकात चुकवावा लागेल. आणि जकात ही असं नाहीये, जकातीच्या अटी पाठवलेल्या आहेत, 3 अटी ठेवलेल्या आहेत. या 3 अटी तुम्ही गवळ्यांनी मान्य करायच्या आहेत, गोकुळवासियांनी मान्य करायचे, नाही तर आमचा प्रदेश सोडून जायचा आहे.
तुम्हाला तर बेठी द्यावीच लागेल, असा हवट हुकूम जाहीर करून, असा विहित काढून कंसाने आपल्या दूताला गोकुळामध्ये पाठवलेला आहे. पहिली अट कंसाने ठेवलेली आहे की माठा एवढे कोहळे तुम्ही आम्हाला पाठवावे. माठा एवढे कोहळे तुम्ही आम्हाला पाठवावे. दुसरी अट ठेवलेली आहे, तुम्ही वाळूच्या वेळी वळाव्यात. आणि तिसरी अट ठेवलेली आहे, तुम्ही दुधाला आणि तुपाला कांड करून पाठवावं. हे निरोप कंसाचा घेऊन आलेला तो दूत नंदाला भेटलेला आहे. नंदाला भेटल्यानंतर त्या दूताने सांगितलंय की तुम्हाला मथुरा नरेश कंसाने तुम्हाला निरोप दिलेला आहे आणि ह्या 3 अटी ठेवलेल्या आहेत आणि तुमच्याकडून ह्या 3 वेठी मागवलेल्या आहेत. ह्या तुम्हाला मान्यच कराव्या लागतील. तुम्हाला जकात द्यावाच लागेल, तुम्हाला कर द्यावाच लागेल. आणि जर तुम्ही देऊ शकले नाही तर तुम्ही आमचं हे राज्य सोडून जाऊ, निघून जावं इथून. माठा एवढं कोहळ आणायचं कुठून? दूध आणि तूप द्रव पदार्थ आहे, त्याची कांडे बनवायची कशी? वाळूच्या वेळी ती वेळायच्या कशा? संपूर्ण गोकुळ एका ठिकाणी जमलेलं, एकत्रित नंदाच्या घरी जमलेलं आहे. चिंताग्रस्त झालेले आहेत. आतापर्यंत दह्या दुधाचे माठ मथुरेला जात होते, विकत होते. कंस त्या दह्या दुधाने एव्हाना आंघोळ करीत होता, लयलूट करीत होता. मुफ्त मध्ये भेटत होतं, फुकट मध्ये भेटत होत. परंतु आता हे 3 घातलेल्या अटी ह्या गवळीयांना मात्र सुचेन असं झालंय की आता पाठवावे कशी. नाही पाठवावं तर कंसाचा अत्याचार पुन्हा सुरू होईल. तो कोण्या प्रकारे अत्याचार करेल आणि कसा करेल याची शाश्वती नाही. चिंताग्रस्त होऊन संपूर्ण गोकुळ नगरी नंदाच्या घरी बसलेली आहे. सुचत नाहीये कंसाची वेठी द्यायची कशी आहे. अर्थच कळून नाही राहिला. शेवटी सगळ्यांनी ठरवलेला आहे की कंसाला जर वेठी नाही दिल्या गेली तर कंसाचा अत्याचार त्याला सुमार राहणार नाही. असं तडपून मरण्यापेक्षा, अपघाती मरण्यापेक्षा कंसाचे हे राज्य सोडून निघून जावं असं सगळ्यांचे एकमताने ग्रामसभेमध्ये ठराव ठरला. एव्हाना तेवढ्या वेळामध्येच बलराम दादा आणि गोपाळ कृष्ण महाराज जवळजवळ 12 वर्षांचं वय झालेलं आहे. ही वार्ता गोपाळ कृष्ण महाराजांच्या कानी गेलेली आहे. हे संपूर्ण नगरच, ज्या नगरावर या गोपाळ कृष्ण महाराजांचं इतकं प्रेम आहे, त्या गोकुळ नगरीला सोडून जाण्याच्या विचारात ही गोकुळ नगरी आहे. गोपाळ कृष्ण महाराजांना ज्यावेळेस गोपाळ कृष्ण महाराजांच्या कानावर ही वार्ता गेली, गोपाळ कृष्ण महाराज त्या सभेमध्ये आले आणि त्या सभेमध्ये येऊन गोपाळ कृष्ण महाराज नंद आणि गोकुळवासियांना म्हणतात, चिंता करू नका, चिंता करण्याचं काही कारण नाही. कंसाने मागितलेली बेठी आम्ही देऊ. एव्हाना गोकुळ नगरीला सुद्धा गोपाळ कृष्ण महाराजावर गोपाळ कृष्ण महाराजांनी केलेल्या आशीर्वादानंतर, गोपाळ कृष्ण महाराजांनी वरुणाच्या ठिकाणाहून वरुण धामावून नंदाला आणल्यानंतर, गोपाळ कृष्ण महाराजांनी वैकुंठीचं दर्शन दिल्यानंतर गोकुळवासियांना गोपाळ कृष्ण महाराजांवर अटूट अशी श्रद्धा बसलेली आहे. त्यांना कळलेलं आहे माता धाता पिता जे काय हे गोपाळ कृष्ण महाराज, चिदघाना अवतार गोपाळ कृष्ण महाराज.
गोपाळकृष्ण महाराज सामान्य नाहीत, हे आमच्यासारखे नाहीत, काहीतरी असामान्य आहे ही प्रती त्या गोकुळवासियांना आलेली आहे. गोपाळकृष्ण महाराज त्या सभेमध्ये उठवून सांगितलेलं आहे, चिंता करायचं कारण नाही, कंसाची वेठी आम्ही देऊ. गोकुळीवर येणारे संकट हे गोकुळीच्या गोपाळांशी नाहीये, आलेले संकट आमच्यामुळे आहे. त्याच्यामुळं कंसाने वेठी जरी गोकुळीला मागितलेली असेल ती आमच्यामुळे मागितलेली, आम्ही ती वेठी देऊ. याला म्हणतात प्रतिपालक. भक्तांचे प्रतिपालक गोपाळकृष्ण महाराज, भक्तावर आच सुद्धा येऊ न देणारे, बोल सुद्धा लागू न देणारे गोपाळकृष्ण महाराज, भक्तवत्सल गोपाळकृष्ण महाराज. गोकुळीवर आतुरात गोपाळकृष्ण महाराजांचं वृंदावनावर, गोकुळीवर, यमुनेवर आतुरात प्रेम आहे. गोपाळकृष्ण महाराजांनी हमी घेतली आहे. ईश्वर आहेत, सगळं काही करू शकतात, कर्तुम अकर्तुम सगळं काही करणार आहे. गोपाळकृष्ण महाराजांनी हमी दिल्यानंतर मात्र गोकुळवासियांच्या जीवात जीव आलेला आहे. त्यांना माहिती आहे गोपाळकृष्ण महाराज आहे म्हणजे आता काही होणार नाही, गोपाळकृष्ण महाराज सगळे व्यवस्थित करतील, कंसही काही करू शकणार नाही. गोपाळकृष्ण महाराजांनी कंसाच्या अटी विचारलेल्या आहेत, वेठीला काय मागितलेलं आहे. गोकुळवासियांनी सांगितलं की दूतांनी असं कंसाने दूताजवळ असा निरोप दिलेला आहे, माठा एवढे कोहळे मागितलेले आहे. गोपाळकृष्ण महाराज म्हणाले काय हरकत नाही, तुम्ही माठही आणावे आणि कोहळे जे तुमच्याजवळ तेही आणावे. गोपाळकृष्ण महाराजांसमोर त्या नंदाच्या घरी माठ रचल्या गेलेले आहेत, माठामध्ये छोटे छोटे कोहळे टाकले गेलेले, वाळूच्या वेळती वेळाव्यात गोपाळकृष्ण महाराजांनी वाळू आणायला सांगितली आणि वेळती वेळाला सांगितलेली, ताट ही आणायला सांगितलेले, आणि दुधातुपाची कांढार. आताचा काळ नाही, आता काळामध्ये फ्रीज आहे, फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर दूध तूप घट्ट होते, आईस्क्रीम सारखे तयार होते. त्या काळामध्ये द्वापर युगामध्ये नव्हतं. दूध तूप कांडावर मध्ये टाकून पाठवावे, कसं पाठवावं, कांडावर करून पाठवावे. तिन्ही गोपाळकृष्ण महाराजांना सांगितलं गेले, माठ आणल्या गेले, त्यामध्ये कोहळे टाकले गेले, वाळू आणल्या गेली, ताट आणल्या गेली. आता गोपाळकृष्ण महाराज त्याप्रमाणे विधी सांगितला, माठामध्ये कोहळे टाकल्यानंतर गोपाळकृष्ण महाराजांनी आपल्या सामर्थ्याने ते लहान असलेले कोहळे त्या माठामध्ये पूर्ण माठ भरून वाढवलेले आहेत. त्या कोहळ्यांनी माठाचाच आकार घेतलेला आहे. वाळू आणलेली आहे, वाळूच्या वेळती वेळलेल्या आहेत, त्या ताटामध्ये ठेवलेल्या आहेत. बांबू मागवले गोपाळकृष्ण महाराजांनी आणि बांबूच्या त्या कप्प्यामध्ये दूध आणि तूप भरून टाकलेलं आहे. आणि अशा तिन्ही विधी कंसाच्या त्या मान्य करून गोपाळकृष्ण महाराजांनी गोकुळ येऊन गाड्याच्या गाड्या भरून कंसाच्या त्या मथुरेला पाठवलेल्या आहे. आणि पाठवल्यानंतर सोबत निरोप दिलेला आहे की कंसात तू जसं सांगितलेला आहे त्याप्रमाणे तुझी वेठी आम्ही तुला पाठवलेली आहे. तू कोहळे मागितलेले आहे माठामध्ये, माठा एवढे कोहळे मागितलेले आम्ही पाठवलेले आहे. आपण आपले कोहळे घ्यावे आणि आमचे माठ परत पाठवावे. आता माठा एवढे बनलेले कोहळे माठातून निघणार कसे? माठाचा आकार मोठा आणि तोंड लहान आहे. वाळूच्या वेळती वेळल्या ताटामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्यांना सांगितलंय की ह्या वाळूच्या वेळती काढून घ्याव्यात
आणि आमचे ताट आम्हाला परत द्यावे. वाळूच्या वेळी ती काढून घेतल्यानंतर ते राहणारच नाही, वेळतीच राहणार नाही, तुटून जातील त्या. आणि उपदेश देणारे अगस्त्य ऋषी सुद्धा अचंबित झालेले आहे. कंस विचार करायला लागलेला आहे, आपण वेठी मागितलेली आहे, आपल्याला यांनी वेठी दिली की आपल्याला यांनी पुन्हा कोलदांडा घातलाय. त्या माठामधून कोहळे काढायचे कसे, वाळूच्या वेळी ती टाचातून काढायच्या कशा, असा आश्चर्यचकित झालेला तो कंस अजूनही भांबावला. ताकदीने मारावं मरत नाहीये, सौंदर्याने मारावं मरत नाहीये, डोक्याने मारावं मरत नाहीये, काही होत नाहीये. काय करावं काही सुचत नाहीये कंसाला. कंसाने हे जे पाहिलं की पुन्हा ते संपूर्ण वेळ ती आहे पुन्हा पाठवून दिलेली आहे. पुन्हा गोकुळीमध्ये जे घेऊन गेलेले आहेत ते पुन्हा वापस घेऊन आलेले आहेत गोकुळीमध्ये. नंदाला आणून पुन्हा दाखवले गेलं, बा नंदा, कंसाने वेठी मागितलेली आहे, आम्ही वेठी घेऊन गेलो. जशी गोपाळकृष्ण महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणेच आम्ही कंसाला ही वेठी दाखवलेली आहे. कंस याच्यातून एकही वस्तू काढू शकलेला नाही, एकही उत्तर देऊ शकलेला नाही या गोष्टीच. ही जीत होती गोकुळीची, ही जीत होती गोपाळकृष्ण महाराजांची, ही जीत होती गवळ्यांची. महाउत्सव झाला, महाउत्सव झाला गोकुळीमध्ये. कंसाने वेठी मागितल्यानंतर सुद्धा कंसाने वेठी घेतली नाही. आणि गोपाळकृष्ण महाराजांच्या ह्या रणनीतीला पाहून अजून जास्त भांबावलेला तो कंस अजूनही भांबावला. ज्याला आपण बालक समजतोय तो बालक नाही आहे, त्यांनी आपल्याला बालक बनवलेला आहे. ज्या चक्रव्यूहामध्ये, ज्या रणांगणामध्ये आपण त्यांना गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या चक्रव्यूहामध्ये आपणच गुरफटून राहिलेलो आहे. मग मात्र कंसाने अगस्त्यांना बोलवलेलं आहे आणि अगस्त्यांना बोलवून पुन्हा कंस त्यांना म्हणाला, अगस्त्य ऋषी हो, तुमच्याकडूनही त्या कृष्णाचं तुम्ही काही करू शकत नाही, तुम्ही सांगितलेली युक्ती ही काही कामी आली नाही. असं चिंताग्रस्त असलेला तो कंस पुन्हा अगस्त्य ऋषीने आपली कपटाची चाल चाललेली आहे आणि कपटी चाल चालून कंसाला पुन्हा कानमंत्र दिलेला आहे. महाराज, यावेळी जरी आपण मात खाल्ली असेल तरी मात्र आता हा उपाय मी जो सांगतोय, ती वेठी किंवा ते पण तुम्ही पूर्ण करण्यासाठी गोकुळवासियांना सांगा. आणि आपली ही वेठी जर त्यांना नाही देता आली, आपल्याला पाहिजे तसा त्यांच्यावर अत्याचार करता येईल अथवा त्यांना देश सोडून पळायला लावू, असं अगस्त्य ऋषींनी कंसाला कानमंत्र दिले. आणि कानमंत्र येऊन सांगितलं की कंस, आता तुम्ही गोकुळवासियांना सांगावं की तुम्ही पवनाचा भारा बांधून मथुरेमध्ये पाठवावं. पवनाचा भारा म्हणजे वायू, हवा, हवेचा भारा बांधावा. हवेचे भारे कधी बांधले जातात का? अशक्यप्राय अशी गोष्ट. अगस्त्य ऋषीने कंसाला कानमंत्र दिलेला आहे की गोकुळवासियांना तुम्ही पवनाचा भारा मागावा आणि ते पवनाचा भारा घेऊन मथुरेला यावं. कंसाने पुन्हा आपला दूध पाठवलेला आहे, गोकुळीमध्ये दूध आलेलं आहे आणि दूध येऊन नंदाजवळ त्यांनी सांगितलंय की मथुरा नरेशने तुम्हाला पुन्हा
आदेश दिलेला आहे, पुन्हा वेठी मागितलेली आहे की गोकुळवासियांनी आता पावनाचा भारा बांधावा आणि मथुरेला पाठवावं. नंदाला ही वार्ता ज्यावेळेस दूतांनी सांगितलेली आहे, नंतर आता ही चिंतातूर झालेली आहे. गोकुळवासी पुन्हा चिंतातूर झालेले आहेत की पावनाचा भारा बांधावा कसा, कंसाला भारा बांधून पाठवावा कसा, अशी चिंताग्रस्त झालेली ती गोकुळवासी. जिथं सगळे पर्याय खुंटलेले आहेत, इथं काही सुचत नाहीये. इथं तर गोपाळ कृष्ण महाराज आहेच. पुन्हा सगळा गोकुळवासियांनी पुन्हा गोपाळ कृष्ण महाराजाला विनंती केली आहे, देवा एक आपत्ती जात नाही तर पुन्हा दुसरी आपत्ती तयार आहे. वाळूच्या वेळी ती करून पाठवलेले आहे, माठा एवढे कोहळे पाठवलेले, दुधा तुपाचे काटके भरून पाठवलेले आहे, कंसाने परत पाठवलेली ती वेठी, आणि परत हा आलेला दूध गोपाळकृष्ण महाराजांना सगळी वार्ता सांगितली. पवनाचा भारा पाठवायचा आहे, देवा कसं पाठवावं, अशक्य गोष्टी आहेत. गोपाळकृष्ण महाराजांनी पुन्हा गोकुळवासियांना अभय दिलेला आहे. अभयदानी येतो, त्या अभयदानी गोपाळकृष्ण महाराजांनी पुन्हा गोकुळवासियांना निश्चिंत आपल्या घरी जाण्यासाठी सांगितलेला आहे. निश्चिंत जा तुम्ही, कंसाची वेठ आम्ही पूर्ण करू, याची वेठी आम्ही देऊ, अशी हमी घेतलेले गोपाळकृष्ण महाराज. गोपाळकृष्ण महाराज तिथून गोकुळीहून तडक निघालेले आहेत, गोवर्धन पर्वताजवळ आलेले आहेत, आणि गोवर्धन पर्वताजवळ गोपाळकृष्ण महाराजांनी कर्कोटक नावाचा नाग जो आहे, अजगर जो आहे, त्या अजगराला हाक दिलेली आहे. आणि हा कर्कोटक अजगर गोपाळकृष्ण समोर, गोपाळकृष्ण महाराजांसमोर विनतकंदर होऊन उभा आहे. प्रभू आदेश द्यावा. गोपाळकृष्ण महाराजांनी सुद्धा आता कंसानी जी चाल चाललेली आहे त्या चालीप्रमाणेच त्याला उत्तर देण्याचा आता ठरवलेला आहे. आणि गोपाळकृष्ण महाराजांनी कर्कोटक नावाच्या अजगराला बोलावून घेऊन सांगितलेलं आहे की मथुरा नरेशनी या गोकुळवासियांना, गवळीयांना पवनाचे भारे बांधून मथुरेमध्ये आणण्यासाठी सांगितलेले आहे. ते पवनाचे भारे आता तुम्ही घेऊन जावे गोकुळीमध्ये, आणि कंसाला कंसाची वेठी द्यावी. गोपाळकृष्ण महाराजांची आज्ञा त्या कर्कोटक अजगराने शिरसावंत मानलेली आहे. आणि कर्कोटक अजगर विशाल रूप धारण केलेला तो कर्कोटक, विशाल रूप असलेला तो कर्कोटक अजगर मथुरेकडे निघालेला आहे. त्या अगोदर गोपाळकृष्ण महाराजांनी निरोप पाठवलेला आहे की आम्ही तुमचे पवनाचे भारे पाठवत आहोत, ते पवनाचे भारे तुम्ही आपले आपले घेऊन घ्यावेत आणि आमचा दूध परत पाठवावा. कंसाला निरोप आलेला आहे. कंस आश्चर्यचकित झालेला आहे. पवनाचे भारे आहे तरी कसे, येणार तसे, येणार तरी कसे. कंस वाट पाहतोय. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या दिवशी गोपाळकृष्ण महाराजांनी कर्कोटक नावाच्या अजगराला पाठवलेला आहे. जसा तो अजगर या मथुरेमध्ये गेलेला आहे, त्या अजगराने आपल्या त्या श्वासाद्वारे विषाग्नी सोडायला तयार, विषाग्नी सोडायला सुरुवात केलेली आहे. विषाची अग्नी आहे. अजगरामध्ये विष नसते, तरी ती विषाची अग्नी, त्या ज्योती जितक्या मोठ्या मोठ्या ज्वाला त्याच्या मुखातून निघत होत्या. ही संपूर्ण गोकुळ नगरीमध्ये आगच आग लागलेली, सगळीकडे आगच पसरलेली आहे. मथुरेतले व्यापारी ठप्प झालेले आहे. मथुरेतली जनता अस्ताव्यस्त झालेली आहे.
त्या विषारी अग्नीला पाहून सगळे घाबरलेले आहेत. सगळे घाबरून त्या कंसाच्या राजवाड्यावर पोहोचलेले आहेत. संपूर्ण जनता त्या दुर्गाजवळ पोहोचलेली आहे. आणि दुर्गाजवळ पोहोचून त्या अजगराने पाठवलेले, गोपाळकृष्ण महाराजांनी पाठवलेला तो अजगर कर्कोटक आणलेले पवनाचे भारे आणि त्याच्यामुळे संपूर्ण मथुरेमध्ये लागलेली आग विषाग्नी झालेली आहे. संपूर्ण मथुरेमध्ये विषारी वातावरण झालेलं आहे. आणि अशा काळामध्ये संपूर्ण जनता कंसाकडे पळत आलेली आहे. महाराज आता हे आलेलं संकट आहे, या संकटापासून आम्हाला वाचवा. कंसाने ज्यावेळेस ते पाहिलं हे अजगर विषाग्नी ओकतोय, त्याच्या मुखातून अग्नी आणि विष हे निघतंय, संपूर्ण मथुरा नगरी होरपळून निघालेली आहे. पुन्हा कंसाने हतबल झालेला कंस आपल्या मथुरेच्या जनतेची सहाय्यता करू शकत नाहीये. दुर्गामध्ये स्वतःला बंद करून घेतलेला आहे. हतबल झालेला तो कंस, जनतेचं रक्षण न करू शकणारा कंस, जनतेने हतबल झालेला असा कंस ज्यावेळेस पाहिलेला आहे, गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी, व्यापारी लोकांनी ओळखलेलं आहे की हे आलेलं जे आग आहे, कर्कोटक अजगर आहे, विषाग्नी आहे, याच्यापासून कंस आपल्याला वाचू शकत नाही. याच्यापासून फक्त आपल्याला ज्यांनी पाठवलेलं आहे किंवा जी गोकुळीमध्ये आहे ते गोपाळकृष्णच आपल्याला वाचू शकते. गावातली सगळी जनता गोपाळकृष्ण महाराजांकडे पळत निघालेली आहे. गाव सोडून दिलेलं आहे. कंसाने गोकुळवासियांना गोकुळ सोडण्यासाठी जे प्रयत्न केलेले ते तिच्याच अंगलट आलेले आहे. कंसाची जनता आणि कंसाला साथ, कंसालाच मथुरा सोडून जाण्याची वेळ आलेली आहे. ज्यावेळेस मथुरेची जनता पुन्हा गोपाळकृष्ण महाराजांकडे आली आणि गोपाळकृष्ण महाराजांना विनंती करतायत, बा कृष्णा वाक्य नाही आलेल्या विघ्नापासून आम्हाला वाचवा. हे एवढं मोठं अरिष्ट आलेलं आहे, आम्ही कंसालाही सांगितलेलं आहे. कंस हातबल होऊन त्याच्या वाड्यामध्ये बसून गेलेला, बाहेर निघत नाहीये. चिंताग्रस्त असलेला तो कंस संपूर्ण हकीकत ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्यांना सांगितलेली आहे, श्रीकृष्ण महाराजांनी मथुरावासियांना सुद्धा उपाय सांगितलेला आहे. हे जो कर्कटक आलेला आहे त्याची तुम्ही पूजा करावी, त्यांचा यथोचित सत्कार करावा आणि त्यांना परत जाण्याची विनंती करावी. मथुरेतले व्यापारी मंडळी पुन्हा मथुरेला आलेली आहे, पुन्हा त्या कर्कोटकासमोर पोहोचलेली आहे. षोडशोपचारे पूजाही केली गेलेली आहे आणि त्यांना विनंती केली की कर्कोटक हो, क्षमा करा, तुमच्यामुळेच ही मथुरा नगरी संपूर्ण आज ज्वालामध्ये वेढल्या गेलेली आहे, संपूर्ण विषाग्नी पसरलेला आहे. ज्यांनी भारा मागितलेला आहे पवनाचा भारा, तो घ्यायला तयार नाहीये. आम्हाला क्षमा करावी, आमच्याकडून चुकला असेल तर. आणि प्रभूचा तुम्हाला निरोप आहे, गोपाळकृष्ण महाराजांचा तुम्हाला निरोप आहे की तुम्हाला पुन्हा गोकुळीमध्ये बोलवलेलं आहे. अशी षोडशोपचारी पूजा त्या मथुरेच्या लोकांनी त्या कर्कोटकांची केलेली आहे. आणि प्रभूंचा आलेला तो संदेश, निरोप ऐकून कर्कोटकांनी आपली विषाग्नी पुन्हा गिळंकृत केलेली आहे. पवनाचा भारा द्यायसाठी आलेले कर्कोटक कंस घेऊ शकलेला नाहीये, कंस घेऊ शकलेला नाही. वेठी तर दूरच राहिली, परीक्षा तर दूरच राहिली आहे, देशाबाहेर गवळ्यांना काढायचं तर दूरच राहिलेला आहे. कंसालाच देश सोडून जायची वेळ आणलेली आहे. अशा मथुरावासियांनी कर्कोटकांना विनंती केल्यानंतर कर्कोटक माघारी गेलेले आहे. अशा एक ना दोन गोपाळकृष्ण महाराजांसोबत कंसाने
षडयंत्रही रचलेले आहेत, आसुरही पाठवलेले आहेत, मारण्याचा आतोनात प्रयत्नही केलेला आहे, पण कुठेहीच गोपाळकृष्णाला मारू न शकणारा कंस हतबल झालेला, चिंताग्रस्त झालेला. त्याला एव्हाना आता कळलेलंच आहे, आपला काळ जो आलेला आहे, आकाशवाणी झालेली आहे ती सत्य आहे. आता फक्त काळ केव्हा येणार याची तीत वार ही निश्चिती नाही. आपला अंत होणार हे तर सत्य आहे, पण तरी बुडणारा असो की मरणारा असो, तरण्याचे प्रत्येक प्रयत्न करत असतो. तसे प्रत्येक प्रयत्न कंसाने सुद्धा केलेला आहे. अगस्त्य ऋषींच्या वेठीने सुद्धा कंसांना आपल्या ताब्यात न घेऊ शकणारा, न मारू शकणारा कंस. आता मात्र गोपाळकृष्ण महाराज 12 वर्षाचे झालेले आहेत. गोपाळकृष्ण महाराज धनुर्विद्याही शिकतायत, धनुर्विद्याही शिकलेले आहेत, मोठे झालेले आहेत. आता गोपाळकृष्ण महाराजांना आपल्या मथुरेला बोलवावं आणि आपल्या राज्यामध्ये मल्ल वगैरे आहेत त्यांनाही बोलवावं आणि गोपाळकृष्ण महाराजांची मुष्टियुद्ध खेळायला लावावं आणि आपल्या डोळ्या देखतच गोपाळकृष्ण महाराजांच्या सामर्थ्याची परीक्षा घ्यावी. गोपाळकृष्ण महाराज आहे तरी कसे आतापर्यंत कंसाने पाहिलेलं नाहीये. फक्त गोपाळकृष्ण महाराजांच्या लीळा ऐकलेल्या आहेत, एक एक रथी महारथी असुर मारलेला फक्त ऐकलेला आहे. जो गेला तो वापस आलेलाच नाहीये. आता मात्र गोपाळकृष्ण महाराजांचं प्रत्यक्ष दर्शनच घ्यायचं आहे, कंसाने ठरवलेलं आहे. आता दर्शन काय घ्यायचंय, गोपाळकृष्ण महाराजांना आपल्या समोरच मारण्याचा डाव त्यांनी आखलेला आहे. कंसाने आपल्या मंत्र्यांना बोलवलेला आहे. मंत्र्यामध्ये अक्रूरी आहेत, उद्धवी आहेत. मंत्री काही दुसरे कोणी नव्हते, नंदाचेच सुरत भाऊ, भाऊकीतले यादवांचेच यादव कुलीन. तेच जे संपूर्ण यादवांचं राज्य होतं, त्या यादवांच्या राज्यावर कंसाने आपलं एक क्षत्रिय राज्य बनवलेलं आणि सगळ्या यादवांना, सगळे यादव राजांना आपल्या दरबारीच मंत्रीपद देऊन बनवलेलं. असे हे गोपाळकृष्ण महाराजांचे चुलते अक्रूर आहेत, उद्धव आहेत, हेही कंसाच्या दरबारातले मंत्री आहेत. यांनाही त्या कंसाने बोलवलेलं आहे आणि आता शेवटची चाल चालण्याची त्याने ठरवलेलं आहे. शेवटची चाल चालायची. आता गोपाळकृष्ण महाराजांना कप्तानं मथुरेमध्ये बोलवायचं आहे आणि मथुरेमध्ये बोलून गोपाळकृष्ण महाराजांचा वध आपल्या डोळ्या देखत करायचा आहे. अगोदरच आखणी करून ठेवलेली आहे, षडयंत्र रचल्या गेलेलं आहे. आपल्या राज्यातले जे मुष्टी चाणूर नावाजलेले असे 4 पैलवान, संपूर्ण यादव राज्यामध्ये ज्यांना तोड नाही, असे 4ही पैलवान कंसाने आपल्या त्या मथुरेमध्ये बोलवलेले आहे. मस्तावलेला गज आहे, तो गजही आपल्या मथुरा नगरीमध्ये बोलवलेला आणून ठेवलेला आहे. मल्लयुद्धाची आखणी केलेली, आखाडा तयार केला गेलेला आणि अशी संपूर्ण तयारी करून कोणत्याही रूपाने होईना काय गोपाळकृष्ण महाराज एकदा मथुरेमध्ये आणायचे आणि इथे आणल्यानंतर मात्र त्यांना परत जाऊ द्यायचं नाही, हे सुनिश्चित करून कंसाने आपल्या मंत्र्यांना बोलवलेलं आहे आणि मंत्र्यांना बोलून आज्ञा केली की कोणीही आता तुमच्यापैकी गोकुळीला जावं, नंदांना भेटावं, गोपाळकृष्ण महाराजांना भेटावं आणि त्यांना आपल्या शब्द जंजाळमध्ये गुंतून अथवा मथुरा नरेशांची आज्ञा म्हणून तुम्हाला भेटायचंय म्हणून मथुरेमध्ये घेऊन यावं. सभेमध्ये उद्धव देवी आहेत, अक्रूरी आहेत. उद्धव देवाने कंसाची क्षमा मागितली
महाराज, हे कार्य माझ्याकडून होणार नाही, हे काम अक्रूराकडे सोपवल्या गेलं. अक्रूर, तुम्ही गोकुळी जावं, तुम्ही नंदाचे चुलत भाऊ आहात आणि नंदाचं गोपाळकृष्ण हे बाळ आहे, तुम्ही त्यांना इथं बोलून आणावं, आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्ही त्यांना आपल्या शब्द जंजालमध्ये ओतून घेऊन यावं. असं म्हणून अक्रूराला कंसाने गोकुळीकडे पाठवलेलं आहे. आणि अक्रूर सुद्धा क्रूर भावनेने कंसाच्या दरबारी राहणारे, कंसाचं अन्न खाणारे, कंसाचं पाणी पिणारे, बुद्धिभ्रष्ट झालेली गोपाळ कृष्ण महाराजांना वधण्यासाठी गोकुळ येऊन मथुरेकडे आणण्यासाठी निघाले. आतापर्यंत जे आहे ती अक्रूराची स्वामिनिष्ठता कंसाविषयी आहे. अक्रूरानं आज्ञा केल्यानंतर अक्रूर मथुरेवर निघालेले आहे. तुम्ही जावं आणि सोबतच घेऊन यावं गोपाळकृष्ण महाराजांना, अशी कंसाने अक्रूरांना आज्ञा दिलेली आहे. आणि अक्रूरही निघाले संपूर्ण तयारीनिशी, गोकुळीहून निघाले. यमुनेचा तो परिसर पार केलेला आहे, वृंदावनाजवळ आलेले आहे. आज गोपाळकृष्ण महाराज सुद्धा वृंदावनामध्ये संपूर्ण गोपाळासहित वनभोजनासाठी आलेले आहेत. आणि अशा त्या वनभोजनाच्या माध्यान दुपारीच अक्रूर मात्र मथुरेवर निघालेले आहेत आणि गोपाळकृष्ण महाराजांना नंदांना भेटण्यासाठी गोकुळीकडे, आणि दोघांची भेट, नंदांची आणि अक्रूरांची भेट त्या वृंदावनाच्या परिसरात झालेली आहे. संपूर्ण नगरी त्या ठिकाणी जमलेली आहे. कंसांचे मंत्री आलेले आहेत म्हणून संपूर्ण गोकुळ नगरीने अक्रूरांचा यथोचित सत्कार केलेला आहे. आपल्या सोबत भोजन खाऊ घातलेला आहे. नंदानी आपल्या भावाला पाहिलेल्या चुलत भावाला बऱ्याच वर्षानंतर भेट झालेली आहे म्हणून दोघांची गळा भेट झालेली. अक्रूर सोबत येताना आपल्या परिवाराला घेऊन आलेले आहे. गोकुळवासियांना आणि नंदांना कुठे शंका येऊ नये म्हणून परिवारांचं मिलन झालेलं आहे. दोघांची गळा भेट झालेली आहे. इतक्या वर्षानंतर भेटलेले आहेत. दोघांच्या डोळ्यात अश्रू वाहत आहे. हृदयामध्ये विषाची कुप्पी घेऊन आलेले अक्रूर. भेट झाल्यानंतर नंदानी यथोचित सत्कार केलेला आणि विनंती केली, अक्रूर, इतक्या वर्षांनी तुम्ही आता गोकुळीमध्ये आलेले आहात, तुम्ही चलावं, गोकुळीमध्ये चलावं, आपल्या घरी यावं. अक्रूराने विनंती मान्य केलेली आहे. अक्रूरही निघालेले गोकुळीसाठी. दोघे हे एका रथामध्ये बसलेले आहेत. संपूर्ण गोकुळ नगरी त्यांच्या रथाच्या पाठीमागे चालते. आणि अक्रूर आणि रथामध्ये असतानाच नंदांना सांगितलेलं आहे, नंद हो, महाराज कंसांना श्रीकृष्ण महाराजांनी बलरामांच्या आख्यायिका ऐकलेल्या आहेत. गोपाळकृष्ण महाराजांनी ज्या लीळाही गोकुळीमध्ये केलेल्या आहेत त्याही कंसाला माहिती आहे. कंसांची इच्छा आहे गोपाळकृष्ण महाराजांनी वृंदावना मथुरेमध्ये यावं, म्हणून त्यांना घ्यायसाठी मी आलेलो आहे. सुलद भाऊ असलेले अक्रूर नंदांना समजेस ना, हाव म्हणावं की नाही म्हणावं. हाव म्हणावं तर कंसाच्या कपटी स्वभावापुढे कंस काय करेल सांगता येत नाही. नाही म्हणावं तर अक्रूर आपले बंधू आहेत. राजाज्ञेचं उल्लंघन झालं म्हणून कंस पुन्हा अत्याचार करेल.
नंदाने सांगितलं, हे तुम्ही मला सांगताय, हे तुम्ही श्रीकृष्ण आणि बलरामालाच सांगा. ते जर येत असतील तर माझी काही हरकत नाही. जसे ग्रंथराज लीळाचरित्रामध्ये स्वामींचं वाक्य आहे, होता नव्हता अर्थ तो आपल्या आपण जाणावा की. तसं नंदानी सुद्धा गोपाळकृष्ण महाराजांना विचारण्यासाठी अक्रूरांना सांगितलं. ज्या गोष्टीची वाट पाहण्यासाठी परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे, ती वेळ आलेली आहे. अक्रूरांनी ज्यावेळेस गोपाळकृष्ण महाराजांजवळ ही राजाज्ञा ठेवलेली आहे, सांगितलेली आहे, कंसाने पाठवलेली, गोपाळकृष्ण महाराजांनी बलराम दादांनी हसतच त्या गोष्टीचा स्वीकार केला. तुम्ही आजच्या दिवस थांबा काकाश्री, उद्या आम्ही तुमच्या सोबत येऊ. अक्रूर म्हणाले, नाही, मला आज वापस जाणं आहे, आपण पुढे चालावं, आम्ही उद्या येऊ. अक्रूर म्हणाले, तसंही नाहीये, महाराजांनी तुम्हाला माझ्या सोबत घेऊन यायला सांगितलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मग मात्र गोपाळकृष्ण महाराज आणि बलराम दादा दोघेही तयार झालेले आहेत. दोघेही गोपाळकृष्ण महाराजांना एकटे जाऊ देण्यासाठी नंदाचं मन मानत नाहीये, गोकुळवासियांचं मन मानत नाहीये. पण राजाज्ञा आहे, चुलत भाऊ आहे, त्यांच्याविषयी शंका तरी कशी घ्यावी. तरीही गोपाळकृष्ण महाराजांनी अक्रूरासोबत मथुरेला जाण्याचं मान्य केलेलं आहे. ती रात्र अक्रूर गोकुळामध्ये थांबलेले आहेत. दुसऱ्या दिवशी पहाटेच गोपाळकृष्ण महाराज उठलेले आहेत. संपूर्ण गोकुळ नगरी नंदाच्या त्या वाड्यासमोर जमलेली आहे. एवढे मोठे मोठे आलेले विघ्न पूर्ण गोकुळीने पाहिलेले आहे. 12 वर्ष या संघर्षातून गोपाळकृष्ण महाराजांनी त्यांना वाचवलेलं आहे. या असुर अक्रूर सगळे पाहिलेले आहेत. आणि आज गोपाळकृष्ण महाराज त्याच कंसाकडे जात आहेत. संपूर्ण गोकुळवासियांच्या डोळ्यामध्ये अश्रू करत आहे. गोपाळकृष्ण महाराजांना जाऊ द्यावा अशी कोणाचीही इच्छा नाहीये. गोपाळकृष्ण मात्र जायसाठी तयार आहे. काळही आलेला आहे आणि वेळही आलेली आहे. कंसाचा काळही आलेला आहे आणि कंसाच्या ह्या अत्याचाराची वेळही आलेली आहे संपवायची. असे गोपाळकृष्ण महाराज आणि बलराम दादा त्या अक्रूरांच्या रथामध्ये बसताय आणि अक्रूर गोपाळकृष्ण महाराजांना घेऊन निघालेला आहे. जोपर्यंत अक्रूर कंसाच्या राज्यामध्ये आहे तोपर्यंत एकनिष्ठतेने त्यांनी कंसाची सेवा केलेली आहे. पण जेव्हा तो गोकुळीमध्ये आलेला आहे आणि गोपाळकृष्ण महाराजांना आणि गोपाळकृष्ण महाराजांसोबत नंद यशोदेंना आणि गोकुळवासियांना भेटलेला आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. स्वामीद्रोही झालेला आहे. आता तो कंसाच्या विरोधात आहे. गोपाळकृष्ण महाराजांची विलोभनीय मूर्ती पाहिलेली आहे. गोपाळकृष्ण महाराजांवर प्रेम करणारा ते गोकुळ पाहिलेला आहे. नंद यशोदेचं प्रेम पाहिलेलं आहे. अक्रूरांचं मन परिवर्तन झालेलं आहे. मनामध्ये येत आहे गोपाळकृष्ण महाराजांना घेऊन नाही जावं, परंतु राजआज्ञेचं उल्लंघन झालं म्हणून कंस त्यांचाही वध करील. द्विधा मनस्थितीमध्ये बसलेले आहे. अक्रूरांना काय करावं समजत नाहीये. राजआज्ञा आहे. त्यांनी कितीही जरी विचार केला होता, काळ आलेला आहे आणि वेळही आलेली आहे. आज तर अक्रूरांचं निमित्त आहे. आज तर गोपाळकृष्ण महाराजांना स्वतःना तिथं जायचंय. कंसाची वेळच आलेली आहे आणि असे अक्रूर गोपाळकृष्ण महाराजांना घेऊन मथुरेकडे निघालेले आहे. संपूर्ण गोकुळ नगरी त्या रथाच्या पाठीमागे पळते. गोपगडी आहेत, सवंगडी आहेत. गोपाळकृष्ण महाराजांना जाऊ देत नाहीये. गोपिका आडे पडतायत. गोपिका जाऊ देत नाहीये गोपाळकृष्ण महाराजांना. त्या रथाच्या चाकासमोर पडतायत. नाही कृष्ण, तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. गोपाळकृष्ण महाराजांनी त्या सगळ्याच गोपिकांना समजूत घातलेली आहे.
एवढी आवडी संचरलेली आहे त्या गोकुळीमध्ये, गोपिकामध्ये. गोपाळ कृष्ण महाराज क्षणिक विसरू शकत नाही. आणि आज गोपाळ कृष्ण महाराज त्यांच्या डोळ्या देखत मथुरेला निघालेले आहेत, डोळ्यासमोर मथुरेला निघालेले आहेत. विरह भरलेला आहे, आनंदाने बागडणारे ते वृक्ष लता वेली आज त्या सुद्धा शांत थांबलेल्या आहे. मंद गतीने वाहणारा तो पवन तोही शांत झालेला आहे. पक्ष्यांचा किलकिलाट तेही शांत झालेले आहे. सुचतच नाहीये काय चाललंय आज, काय प्रभूच्या मनामध्ये आहे. गोपिकांना विरह भरलेला आहे, रडतायत, झाडांना खेळ देत आहे, रथासमोर पडताय. बाळकृष्ण महाराजांनी सगळ्यांची समजूत घातलेली आहे आणि समजूत घालून सांगितलेलं आहे, अहो आम्ही चाललो काय, कायमचे थोडं चाललेलो आहे. आता जाणार, कंसाला भेटणार आणि पुन्हा येणार. तरी त्या रथाला आणि त्या रथापुढून उठायला गोपिका तयार नाही. शेवटी गोपाळ कृष्ण महाराजांनी त्यांना स्थिती दिलेली आहे आणि स्थितीमध्ये त्या प्रत्येक गोपीजवळ गोपाळ कृष्ण महाराज त्यांना दिसत आहेत. प्रत्येकाजवळ गोपाळ कृष्ण महाराज, इतके रूप त्या परमात्म्याने त्या ठिकाणी धारण केले. आणि अशा त्या अवस्थेमध्ये ठेवून गोपाळ कृष्ण महाराज मथुरेकडे निघाले. अशी ही मथुरेमध्ये गोपाळ कृष्ण महाराजांची उद्या मथुरे नरेशांची भेट होणार. मेरी बाह पकड़ लो एक बार, सावरिया गिरिधारी. मेरी बाह पकड़ लो एक बार, सावरिया गिरिधारी. मैं तो जाऊं तुम पर बलिहार, सावरिया गिरिधारी. मैं तो जाऊं तुम पर बलिहार, सावरिया गिरिधारी. सावरिया गिरिधारी, सावरिया गिरिधारी, सावरिया गिरिधारी, सावरिया गिरिधारी. गिरिधारी बनवारी, गिरिधारी बनवारी. मैं तो जाऊं तुम मेरे बलिहार, सावरिया गिरिधारी. मैं तो जाऊं तुम मेरे बलिहार, सावरिया गिरिधारी. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.